ओम शांति। सभी माताओं को देख करके लग रहा है मराठी में बोलना चाहिए। ठीक है, कोशिश करेंगे। आज एक खूप चांगल्या विषयावरती चर्चा करूया। तसं आज रक्षाबंधन सुद्धा आहे ना, कुठली राखी बांधायची आहे? आज हीच राखी बांधा, व्यर्थापासून मुक्त व्हायचं आहे, सदा सकारात्मक बनायचं आहे। ठीक आहे, जीवनातील सारी समस्यांचे कारण आहे मनामध्ये चालणारे नकारात्मक विचार। तो आज हीच राखी बांधा, मला कधी सुद्धा निगेटिव्ह विचार करायचा नाही, कधी सुद्धा व्यर्थ संकल्प चालवायचे नाही। तो आजचा विषय है आध्यात्मिक ज्ञान के द्वारा स्वस्थ आणि सुखी जीवन। स्वस्थ बनायचं आहे आणि कसं बनायचं आहे? सुखी। जर काय तुम्ही इथं स्वस्थ बनला, शरीराच्या रूपाने सुद्धा आणि मानसिक रूपाच्या नुसार जो स्वस्थ बनला, सुखी बनला, ते संस्कार घेऊन गेला, तो येणाऱ्या सतयुगामध्ये, कारण लक्ष्मीनारायण कसे आहेत? स्वस्थ सुद्धा आहेत आणि सुखी। का सुखी? त्यांच्या राज्यामध्ये येणारे सर्व स्वस्थ आणि सुखी। कारण कलियुग, सतयुगाच्या पूर्वी ज्यावेळी कलियुग होतं, त्या कलियुगच्या अंतिम वेळी परमात्मा धरतीवरती आला होता आणि त्यांनी राजयोग ज्ञान शिकवलं होतं आणि ज्ञानावर योगाच्या द्वारे त्यांनी काय केलं? आपले संस्कार बनवलं स्वस्थ आणि सुखी राहण्याचं। त्यामुळे ते स्वस्थ आणि सुखी आहे। त्या राज्यामध्ये जायचं आपल्याला, या कलियुग चांगलंच आहे। जर काय तिथं जायचं आहे आपल्याला, हीच राखी बांधायची, मला कधी सुद्धा व्यर्थ विचार करायचा नाही, नेहमी सकारात्मक विचार करायचा। सर्व ज्ञानाचा, टोटल ज्ञानाचा सार आहे पॉझिटिव्ह बना, सकारात्मक बना। जो सकारात्मक आहे तो कोण आहे? तो देवी देवता बनू शकतो। सकारात्मक विचार केल्यामुळं आपल्यामध्ये गुण आणि शक्ती येतात। सहनशक्ती येईल, धैर्यता येईल, सत्यता येईल, इमानदारी येईल। किंवा जेव्हा आपण सकारात्मक विचार करू, जर का आपण निगेटिव्ह, नकारात्मक विचार केला तर आपल्यामध्ये काय येणार आहे? आसुरी अवगुण आणि आसुरी शक्तियां, ईर्ष्या, घृणा, नफरत, वैर, विरोध। नकारात्मक वाला दुखी है, सकारात्मक वाला सुखी आहे। सुख आणि दुःखाची सरळ भाषा। जर काय तुम्ही दुखी आहात, समजायचं की तुम्ही नकारात्मक आहात। टीव्ही उघडा, नकारात्मक। अखबार, पेपर वाचा, नकारात्मक। कुणाच्या जवळ शांतीसाठी जाऊन बसा, नकारात्मक चालू होतं। ज्या घरामध्ये नकारात्मक विचार वाले लोक राहतात, तिथं लक्ष्मी नांदू शकणार, राहू शकणार नाही। तिथं पाण्याचे मटके सुद्धा सुकून जातील। आपसामध्ये, संबंधामध्ये कडवाटपण येईल। रात्री चैनची झोप येणार नाही। कुणाला? नकारात्मक विचार करणाऱ्यांना झोप येण्यासाठी मग लोक काय करतात? पेन किलरची गोळ्या खातात, काही तर दारू पितात। झोप येत नाही, टेन्शन आहे, याच्यासाठी दारू पिल्यानंतर काय होतं? त्याला शांती तर मिळते, म्हणतो ना, शराब
शराबी वाला शराब को पीता है, बाद में शराब उसको पीना शुरू करती। हा इलाज नहीं है, इलाज है सकारात्मक बना, पॉझिटिव्ह बना। ज्यांचे विचार नकारात्मक असतात तो कर्मयोगी बनू शकणार नाही। इतकंच नाही, जेव्हा तुम्ही योगामध्ये बसतात, जर काय तुम्ही नकारात्मक असाल तर तुमचा योग लागणार। सुरू तर करताय, मी आत्मा आहे, शांत स्वरूप आहे, त्यांनी मला असं का म्हणलं? ठीक आहे, मी आत्मा आहे, शांत। 15 दिवसापूर्वी सुद्धा म्हटलं होतं, ठीक आहे, मी आत्मा आहे, शांत। सर्वांच्या मध्ये काय म्हटलं? योग लागल। याच्यासाठी आपल्याला काय करायचं? पहिले पॉझिटिव्ह बनायचंय, नंतर योग आपले आप लागणार आहे। जे निगेटिव्ह बनतात त्यांचं मन भारी होतं। मन कसं होतं? एक लोखंडाचं मन जे असतं ना पूर्वी, त्या मनाला वरती फेका, जाईल वरती, चांद सूरजच्या पलीकडं। भारी मन वरती कसं जाणार आहे? भारी आहे। त्याचप्रमाणे तुम्ही नकारात्मक विचारातून मनाला मन बनवता, भारी बनवता, भारी मन वरती जाऊ शकणार नाही। इसलिए मनाला कसं ठेवा? हलकं। आमचे ब्रह्मा कुमारी विद्याचं लक्ष्य काय आहे? काय लक्ष्य आहे? फरिश्ता बनणं। काय बनणं? तो फरिश्ता काय तुम्हाला सर्वांना पंख येणार आहे? फरिश्ता म्हणजेच काय? हलका राहणं। जी तुम्हाला ड्युटी मिळालेली आहे, जी तुम्हाला जबाबदारी मिळालेली आहे, कुणी दुकानदार आहे, कोणी गृहिणी आहे, जी ड्युटी मिळाली ते करताना सुद्धा हल करायचं। परंतु आता भारी बनतो, मलाच करावं लागतं। जर काय मी गेली तर तुम्ही उपाशी राहणार आहे। इतका वेळ जसं काय आपण दुनियाला चालवतो, माझ्या वेळात दुनिया चालणार नाही, घर चालणार नाही, हा बोझ है। दादी प्रकाशमणि हमारी ब्रह्मा कुमारी संस्था की प्रशासिका, तसं 25 तारखेला त्यांची स्मृती दिवस आहे। त्यांचा चेहरा नेहमी खुश राहत होता। तो एकदा अखबारवाल्याने, मीडियावाल्याने विचारलं, दादीजी तुम्ही इतकं खुश का राहता? इतकी मोठी जबाबदारी आहे। तर दादी प्रकाशमणि काय म्हणते, मी ज्यावेळी रात्री झोपते त्यावेळी बाबाच्या रूम मध्ये जाते, त्या बाबांना सांगते, बाबा हे पांडवन 13, ज्ञान सरोवर 13, मधुवन 13, हॉस्पिटल 13, सारे झोन तेरे, सेंटर तेरे, सारे बहने तेरी, मैं खुद भी तेरी, तुम जाने तुम्हारा काम जाने। ओम शांति। आपल्याला सुद्धा कसं झोपायचंय? रात्री झोपण्याच्या पूर्वी बाबाला सांगायचं, बाबा ही शेती तुझी, दुकान तुझं, हे मुलं बाळ तुझी, मी स्वतः सुद्धा तुझीच। परत आपण काय करतो? बाबा माझं मुलगा माझं म्हणणं ऐकत नाही, तो म्हणतो तुझं आहे ना, तू बघ, माझं काही सुद्धा नाही, माझं फक्त तो। जेव्हा त्याला तुम्ही आपलं बनवा, तेव्हा सर्वांच्या, जेव्हा तुम्ही परमेश्वराचं ध्यान कराल त्यावेळेस तुमचं ध्यान तो राखेल। आपण काय करतो? आपलं ध्यान राखतो स्वतःचं, माझं कसं होईल, हे कसं होईल, त्यावेळेस तो परमेश्वर तुमचं ध्यान तो म्हणतो की हा माझा काम करतो, याचं का तो करतो? याच्यासाठी सकारात्मक विचार करायचा। नकारात्मक विचार केल्यामुळं डोकं कसं होतं? थंड होत आहे, गरम होतं? गरम। आणि ज्यांचं डोकं गरम होतं जास्त विचार केल्यामुळं, त्यामुळे ताण तणाव निर्माण होतो। ताण तणावाला हिंदीमध्ये काय, इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? टेन्शन। मला खूप टेन्शन आहे। मुलं सुद्धा म्हणतात मला टेन्शन आहे, शेतीवाले म्हणतात मला टेन्शन आहे, गृहिणीवाले म्हणतात मला टेन्शन आहे। 10 म्हणजे किती? 10, सन म्हणजे मुलं, टेन्शन मतलब क्या? 10 मुलं। कोणाची 10 मुलं असतील, आई वडील शांतीमध्ये बसतात, संध्याकाळी एक येऊन म्हणतो पापाची मला कपडे पाहिजेत, तू म्हणतो ठीक आहे पगार येईल त्यावेळी, तोपर्यंत दुसरा येतो, पापाजी मला परीक्षेची फी द्यायची, त्याला पळवलं, दुसरा येतो, पापाजी
जितकी मुलं तेवढी समस्या सुद्धा. म्हणून म्हटलं जातं छोटा परिवार सुखी परिवार. तो हमारे मुले कुठली अनेक विचार, इच्छाएं, तृष्णाएं, खूप विचार मनामध्ये पैदा करतो आणि संध्याकाळी जेव्हा बसतात त्यावेळी तेच विचार तुम्हाला हलवतात. पापाची एकाला विचाराला पळवा, दुसऱ्याला पापाची. कारण तुम्ही त्या विचारांचे मायबाप झाले. कधी कधी आपण म्हणतो हा विचार माझ्याजवळ काय येतो. अरे तुम्ही जर त्याला पैदा केलेला तुमच्याजवळ जाणार की शेजाऱ्यांच्या जवळ जाणार आहे. म्हणून आपल्याला अशुद्ध विचार पैदा करायचे. दुर्योधन जैसा मुलगा पैदा केला कुणी? धृतराष्ट्राने. स्वतःला तो दुःखी बनवलं, शेजाऱ्याला सुद्धा दुःखी बनवलं. म्हणून म्हटलं आशीर्वाद द्या, सर्वांना दुआ द्या, कधी दुआ देऊ नका. आपण बोलतो नाही तिला सोडून सगळ्यांना मी आशीर्वाद देऊ शकते, दुआ तिला कधी सुद्धा देणार नाही. तिनं माझ्यासोबत काय काय केलेलं आहे. बस एकाला सोडा, बाकी सगळ्यांना दे. ते एकालाच आपल्याला द्यायचं. तो एकच तुम्हाला जीवनामध्ये हराम करतो. सर्वांना दुआ द्यायचे. जेव्हा देवीच्या समोर कुणी सुद्धा येतो वरदान म्हणजे खाली होतो चेहरा पाठीमागे करते. पण आपल्याला कुणी शिवी गाली दिली 15 दिवस आपण बोलत सुद्धा नाही असं म्हणून जातो. वरदाने हाताच्या ऐवजी खाली हात. कधी कधी असं सुद्धा होतो. समजलं? कुठल्या मंदिरामध्ये देवीने असं केलं आहे. याच्यासाठी आपण म्हणतो यांना दुआ कसं देऊ, यानं काय काय माझी चुगली केलेली आहे, मला तंग केलेलं आहे, माझं भांडण लावलेलं आहे, किती सुद्धा केलं. तर तुम्ही आशीर्वाद त्यांच्यासाठी देऊ नका, आपल्यासाठी तर द्या शकता ना. कारण जर आपण उतारून म्हटलं हिचा सत्यानाश होऊ दे, ते सत्यानाश शब्द जाणार, त्यांचा तर सत्यानाश करणार, फिरून तुमच्यात सुद्धा सत्यानाश करणार. जसं SMS तुम्ही पाठवता इतरांना, तो सुद्धा तेच SMS पाठवतो. आपण कोणी सुद्धा घरामध्ये आलो तो काय म्हणतो, माझी सून पता नाही त्या आई वडिलांनी काय संस्कार दिलेले आहे, तिला काय सुद्धा अक्कल नाही, खाना ठीक बनवत नाही, काम करत नाही, पता नाही का. ती ऐकते, तिला वाटतं मी इतकी मेहनत करती तरी सुद्धा सासू मला अशी म्हणती इकडे तिकडे तुम्ही गेला होती आरामसे बसणार आहे. मला असं करते तसं करते तरी सुद्धा बोलते, तो तुमचं काम जास्त झालंय कमी झालं. बोलल्यानंतर याच्यासाठी जर काय आपण सुनीपासून जास्त काम करवायचंय त्यांची महिमा करा. कुणी सुद्धा पाहुणे आले ते काय म्हणा, माझी सून खूप चांगली हो, 2 वेळा पोछा लावते, पुरणपोळी तू खूप चांगली बनवते, मला सुद्धा येत नाही, ती खूप चांगली बनवते. नाही बनवत तरी सुद्धा म्हणा ती खूप जास्त काम करणार आहे. ही आहे तिच्याकडून काम जास्त करण्याचा तरीका. कुणी पाहुणा आहे तो आपण काय बोलतो, माझं मुलगा गाढव आहे, त्याला काही सुद्धा अक्कल नाही आहे, ती असं आहे तसं आहे. गाढव म्हटलं तर जाणार मातीमध्ये लुटपूट करणार, लाच सुद्धा मारणार. तर तुम्ही काय म्हटलं त्याला, बाबाची मुरली आपण ऐकतो. पहिलं महावाक्य काय असतं, मिठे बच्चे. आम्ही मिठे आहेत. आता तर आपण 3 महिन्यापूर्वी आलो, जसं इथं आलो काय चालू केलं, मिठे बच्चे. मिठे मिठे बोलून बाबा काय बनवतात. हे परमात्माचा सुधारण्याचा तरीका आपल्याला त्यांच्याकडून शिकायचा आहे. याच्यासाठी नेहमी पॉझिटिव्ह सकारात्मक आणि अशी राखी आपल्याला बांधायची. नकारात्मक पासून क्रोध उत्पन्न होतो. क्रोधाची उत्पत्ती का होते, नकारात्मक विचारातून. जसं तुम्ही गॅसवरती कुकर ठेवला, कुकर गरम होता होता काय मारतो, शिट्या मारतो. शिटी मारल्यानंतर काय होती, भाजी उकडली जाते. कुकर शिटी मारतो तेव्हा भाजी उकडली जाते. जर काय मनुष्य गरम झाला तो काय करणार, कसं गरम होतो. माझ्यासोबत का असा व्यवहार करते, ह्यानं मला का म्हटलं, काय क्यों को करून आपण गरम होतो. गरम होता होता एक दिवस म्हणतो तुझं 2 वर्षापासून मी पाहत आहे, आज मला सहन होणार नाही, शिटी मारली. आणि एका सेकंदाच्या शिटीमध्ये व्यक्ती काय करेल
भरोसा नाही. मी कमीत कमी 1200 जेलमध्ये गेलेलो, 1200 जेलमध्ये परिचय सांगत होतो. आणि त्या जेलमध्ये येणारे जास्तीत जास्त लोक आहेत क्रोधावाले, रागीटवाले. याच्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह राहायचे, सकारात्मक राहायचे. नकारात्मक विचार केल्यामुळे डोकं गरम होतं, आणि ज्यांचं डोकं गरम होतं त्याच्या डोक्यामध्ये केमिकल उतरतात, शरीराचे आजार होतात. म्हणून म्हणलं जातं, जिसका पांव गरम, पेट नरम, दिमाग ठंडा, उस घर में कोई डॉक्टर है उसको मार दो डंडा. पायाला नेहमी कसं ठेवा? गरम, पोटाला नरम आणि डोक्याला थंड. परंतु आज आता उलट होतं, पाय राहतात थंडे आणि डोकं होतं. पाय थंडे का राहतात? पायी पायी चालतच नाही. कुणाला वाटतं जर का आपण पायी चाललो, लोक म्हणतील हे गरीब आहे, इनकी अति काहीच तर प्रगती झाली नाही. प्रगती कशाला समजतात? फॅशन केलं, पॅन्ट काढली, केस मोकळे सोडलं, सिगरेट पिल्या, तरी हे झालं. गाडी समोर आली, त्याला आपण काय म्हणतो? हिची प्रगती झाली. ही प्रगती नाही, वरची प्रगती, आतून दुखी. याच्यासाठी आपल्याला काय करायचं? मी पायी पायी चालायचंय थोडस. आणि त्याच सोबत पोटाला कसं ठेवायचंय? नरम. नरम म्हणजेच पनीरची सब्जी आहे, भाजी आहे, तो आपण काय करतो? 3-4 पोळ्या खातो, चपात्या खातो. आणि जर काही कद्दू बनवला, आपण नाक मोडतो, काय आज चांगलं झालं नाही बोलून. जीभची टेस्ट पोटामध्ये बेस्ट. जे जीभला चांगलं वाटतं ते खाऊ नका, पोटाला जे चांगलं वाटतं तेच खावा. कारण जीभ 2 मिनिटात खाली पाठ पाठवते. सांभाळावं की सर कुणाला वाटतं? पोटाला. आणि डोक्याला कसं ठेवा? शांत, थंड. पण आता डोकं नेहमी गरम होतं. मला असं म्हटलं, त्यानं तसं म्हटलं. आज म्हणतो ना, आज माझं डोकं खूप गरम झालेलं आहे. मला याने असा व्यवहार केला, माझ्या मनामध्ये खूप विचार येऊ लागले. याच्यासाठी डोक्याला कसं ठेवायचं आहे? शांत. आज 70% जे आजार होतात, आज कुणाला पोटाचे आजार होतात का? जो ईर्ष्या करतो त्याला पोटाचे आजार होतात. म्हणून म्हणलं जातं ना, तुम्हाला पाहून तुझ्या पोटात दुखते काय? आणि आजकाल सर्वांच्या पोटामध्ये दुखतं. याच्या शेतीमध्ये इतका ऊस झाला, इतका टन ऊस झाला, याचा मुलगा मुंबईला नोकरीला लागला, यांच्या घरासमोर गाडी आली. ईर्ष्या करणाऱ्याला पोटाचे आजार. आज कुणाला दूरचं कमी दिसतं, कारण दुसऱ्यांच्या चुकांना आपण डोळे वटारून मोठं मोठं करू. जेव्हा डोळे वटारतो त्यावेळी आतील पुतली पसरत जातो आणि तेव्हा कमी दिसायला लागतं. तेव्हा आपण डॉक्टरच्या जवळ जातो. काय म्हणतो? डॉक्टरजी मला आजकाल धुंदलं दिसते. डॉक्टर चेक करतो, म्हणतो तुम्हाला चष्मा लावावा लागते. नंबर लागलेला आहे. चष्मा तो वापरला तरी सुद्धा डोळं वटारणं सोडलंच नाही. प्रत्येक वर्षी नंबर बदलत जाणार आहे, नंबर वाढतच जाणार आहे. आज कुणाला जवळच दिसत नाही. आपल्या चुकांना, आपल्या अवगुणांना आपण कधी पाहतच नाही. जवळच दिसायला बंद होतं. आज कुणाला अस्थमा होतो, दमा. कुठल्याही गोष्टीला आपण पोटामध्ये लपवून ठेवतो. काय झालं? काही नाही झालं. अरे तुम्ही नाराज? नाही, काही नाही झालं. झालं खूप आहे, परंतु लपवून ठेवतो. तेव्हा काय होईल? अस्थमा, दमा. आज कुणाला जॉईंट पेन होता, सांधेदुखी म्हणतात. सांधेदुखी का? आपण रागाच्या भारामध्ये जेव्हा येतो तेव्हा इथं प्रेशर येतं, मसलवरती प्रेशर, त्यामुळे सांधेदुखी, काही आजार होतात. आज कुणाला स्पॉन्डिलाइट होतं, सर्वाइकल. रस्त्यामध्ये आपण जात आहोत, शेतीमध्ये जात आहोत, काही भाजीपाला घेण्यासाठी मार्केटमध्ये आपण पाहतो ही काय करते, इथं काय होतं, इकडं काय चाललेलं आहे. इकडं तिकडं पाहणाऱ्याला स्पॉन्डिलाइट होतो. ज्यावेळी डॉक्टरच्या जवळ जातो, डॉक्टरची 8 दिवसांपासून माझ्या या मानेमध्ये कुछ अकडंचे अनुभव होते, दुखते बघा. तो डॉक्टर चेक करतो, म्हणतो तुम्हाला स्पॉन्डिलाइट सर्वाइव्ह झालेला आहे
आणि त्याचा इलाज म्हणून डॉक्टर मोठा असा पट्टा टाकतो. जेव्हा पट्टा लावला 6 महिने इकडे सुद्धा बघणार नाही आणि इकडे सुद्धा बघणार नाही, सरळ बघायला. जर काय तुम्ही पहिले सरळ बघा, हा प्रॉब्लेम कधी येणार. तो आज शरीराचे आजार का होता? शरीराच्या आजाराचे मूळ कारण आहे, ज्यांचं मन आजारी त्याचं तन सुद्धा आजारी. तो तुमच्या या गावामध्ये, काय गावाचं नाव, दत्तवाडा, दत्तवाडा, या कुठला मनाचा दवाखाना चालू केलेला आहे. तसे शरीराचे दवाखाने तर खूप आहेत ना, 5-6 असतील, 2-3 तर असतील. पण तो मनाला ठिकाणेवाला कुठला दवाखाना खोडलेला आहे. याच्यासाठी भोलेनाथ, शिवबाबा, परमात्मा, त्याला वैद्यनाथ सुद्धा म्हटलं जातं. त्यानं काय केलेलं आहे, सेंटर म्हणजेच मनाला ठिकाण्यावाला हॉस्पिटल आहे. तो या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला काय करायचं, रोज इथे यायचं. त्या गोळ्या खाल्ल्या त्या हॉस्पिटलच्या साईड इफेक्ट होईल, परंतु इथल्या गोळ्या खाला काही सुद्धा साईड इफेक्ट. गोळ्या कुठली आहे, ज्ञानाची एक पॉइंट, जे काही घडलं चांगलं, कलब किती सगळे पॉइंट्स आहे. हे काय, एक छोटी छोटी गोळ्या. ये ब्रह्मा कुमारीची मुरली, ये डिस्पेन्सरी आहे. काम, क्रोध, लोभ, प्रत्येक आजाराचा हे औषध आहे. इथं आपल्याला रोज यायचं आहे, ऐकायचं. कधी कधी आपण काय बोलतो, बहिणी बोलत आता काय म्हणतो, बहिणीची आम्हाला टाइमच नाही, वेळच नाही. जर काही इथं आला नाही तो काय होईल, तणाव, टेन्शन येईल. आणि तणावामध्ये एखादा अपराध झाला, क्रोधाच्या भरामध्ये जेलमध्ये जाण्याचं टाइम नाही, वेळ आहे. इथं नाही आला, आजारी पडला, हॉस्पिटल मध्ये जावं लागलं, त्याच्यामध्ये तिथं जायला टाइम आहे. इथं जर नाही आला, एखादा अपराध झाला, कोर्ट कचेरीमध्ये जावं लागतं भांडण तट्ट्यामुळं, तिथं जायला टाइम. ब्रह्मा कुमारीमध्ये या, कुठं सुद्धा जाण्याची काही गरज नाही. काय तो म्हणजे कुठं जाणे, ना जेलमध्ये जाण्याची गरज आहे, ना हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज आहे. जर तुम्ही सकारात्मक बनना, सगळं काय ठीक चालेल. सुखी बनाल, स्वस्थ बनाल. आपण डॉक्टरना पैसे देतो, किती पैकी जितकं माल देतो तिथं पैसे त्याला दिल्यानंतर भविष्य 21 जन्मापर्यंत आपण सुखी बनणार आहे. डॉक्टरला पैसे दिल्यानंतर तेच पैसे तुम्ही इथं जर भंडारीमध्ये टाकलं, आता तो जर सुखी आहे, परंतु भविष्य 21 जन्मासाठी सुद्धा सुखी. याच्यासाठी तेच पैसा आम्ही इथं खर्च करायचा आहे, शांती सुद्धा मिळेल. याच्यासाठी आपल्याला रोज हे काय करायचं आहे, सकारात्मक ज्ञान ऐकणं गरजेचं आहे. आज कुणाला डायबिटीस होते, शुगर का होते, गोड खाल्ल्यामुळे शुगर होत नाही. जे नकारात्मक आहे, टेन्शन मध्ये असतात, काय टेन्शन, मी जी आई आहे याला मी शिकवलं, सवरलं, लहानाचं मोठं केलं, ज्या वेळेचं लग्न झालं आपल्या बायकोचं म्हणतो माझं ऐकतच नाही, आता माझं असं बोलतं तर म्हातारपणी पता नाही माझं काय होणार आहे. हे टेन्शन, आणि याच्या टेन्शनमुळे काय होते, शुगर. जर शुगर होते तर आपण गोड खाणं बंद करतो. गोड खात नाही, मला शुगर आहे, टेन्शन मध्ये यायला बंद नाही करत, क्रोधामध्ये यायची टेन्शन नाही करत. मुलाने एखादा ग्लास पाडला काचेचा, तुटला, आपण काय म्हणतो, तुला अक्कल नाही, तू कमवून आणतो, तुला माहित होईल. इतकं जोरामध्ये त्याला डाटतो. त्यामुळे एखाद्या हार्ट मध्ये प्रॉब्लेम होतो, हार्ट मध्ये प्रॉब्लेम झाला तर दवाखान्यामध्ये जातो, 10 लाख रुपये खर्च करून ऑपरेशन करतो. ग्लास किती रुपयाचा होता, 10 रुपये. 10 रुपयाचा ग्लास, आणि राग केला, किती खर्च झाला, 10. तीच गोष्ट शांतीने म्हणलं, ठीक आहे बाळा, कुठलं आपण दुसरा घेऊया. राग केल्यानंतर ते जुळणार आहे. जीवन जगण्याची कला शिक. आजचे आई वडील
मुलापासून परेशान आहे सर्व. माझी मुलं मोबाईलच्या जीवनात राहतच नाहीत. आहे सर परेशान. मी म्हणतो त्यांचा गुरु कोण आहे? आई तर गुरु आहे तिची. मग वरडून काय? स्वतः चुकी केलेली आहे, तर आता भविष्यामध्ये अशी चुका करायच्या. महाराष्ट्रामध्ये शिवाजी जन्माला आला का? कारण शिवाजीची आई कोण? जिजामाता. 9 महिन्यापर्यंत त्या शिवाजीची आत्मा गर्भामध्ये होती. त्यावेळी काय करत होती? दानपटा चालवत होती, ग्रंथ वाचत होती, चांगलं साहित्य, तलवारी चालवत होती, सगळं काम केलं. आणि तेव्हा तेच गर्भसंस्कार त्याच्यावरती पडलं. आणि त्यावेळी जो भार आज किती मोठी सेवा केली, हिंदुत्वाची रक्षा केली. आणि आजची आई काय करते? जेव्हा मुलं गर्भामध्ये असतात, फेसबुक बघते, व्हॉट्सअप बघते, फॅशन करते, युट्यूब बघते व चॅटिंग करत असते. आणि सर्व मुलं काय करतात? ते संस्कार टाकले. जसं जन्मामध्ये सगळं माहित आहे त्याला. आम्हाला जे माहित आहे ते मुलांना माहित आहे. असं मोबाईल कसा चालवायचा, कसं लाईट वाढवायची, काय काय सगळं माहिती. नेटचं सुद्धा माहित आहे. त्यांना कुणी शिकवलं? त्या आईने शिकवलं. कधी म्हणजे आम्ही कधी शिकवलं नाही. अभिमन्यूला त्याच्या द्रौपदीने चक्रीचं ज्ञान कुठून दिलं? गर्भामध्ये. याच्यासाठी आपल्याला मुलांना फक्त जन्म देणं हेच आपलं हे नाही, लेकिन त्यांचं संस्कार घडवणं हे आपलं कर्तव्य. याच्यासाठी वर्तमान वेळी सर्वांना आध्यात्मिकची जी गरज आहे, सर्वांना याची गरज आहे. याच्यासाठी आपल्याला रोज काय करायचंय? इथं यायचं आहे, रोजची मुरली ऐकायची. एका मुरलीची किंमत किती असेल? किती असेल? लाखो करोड. किती? आप काही ब्रह्माकुमारीमध्ये पैसे देतात, शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षक पैसे देतात. काय देतात? ज्ञान देतात. आणि ते ज्ञान ऐकल्यानंतर जसं ते मुलगा रोज येते आणि रेग्युलर पंक्च्युअल शाळा शिकते, शाळा शिकल्यानंतर त्याला चांगले मार्क मिळतात. आणि ज्या मुलाला चांगले मार्क मिळतात त्यांना नोकरी सुद्धा चांगली लागते. जेव्हा नोकरी चांगली असते पैसा सुद्धा खूप येतो. तो पैसा त्यांना का आला? कारण त्यांनी शाळा चांगली शिकले होते. समोर जवळ बसून एकाग्रतेनं खूप मेहनत केली होती. त्याचप्रमाणे विश्वविनाशाच्या वेळी परमात्मा शिवने काय केलेलं आहे? ब्रह्मा कुमारीचं विद्यालय चालू केलेलं आहे. आणि ह्या विद्यालयामध्ये जे रेग्युलर येतात, पंक्च्युअल येतात, ज्ञान चिकाटीने ऐकतात, कधीच मिस करत नाही, त्यांचे संस्कार बदलतात, व्यवहार बदलतात. ज्यांचे संस्कार व्यवहार बदले, विनाशानंतर सर्वजण आपल्या घरी जाणार परंधाम. त्याच्यानंतर ते सतयुगमध्ये येणार. सतयुगमध्ये त्यांना सोन्याचं महाल मिळालं. 21 जन्मापर्यंत इतकी मोठी किंमत का मिळाली? कारण त्यांनी संगम मुरली ऐकली होती. तर त्या एका जन्माच्या मेहलाची किंमत किती असेल? तुमचं हे दत्तवाड जितकं गाव आहे तितका मोठा एक सोन्याचा महाल असणार सतयुगमध्ये एकाच्या जवळ. म्हणून म्हणतात ना, जेव्हा परमेश्वर देण्यासाठी आला होता तेव्हा तुम्ही झोपला होता काय? किती लोक आहेत तिथे झोपलेले आणि फक्त एवढीच जागी झाले. कधी झोपणार तर नाही बा, नंतर ज्ञान तर सोडणार नाही. पक्का माया येईल, ध्यान ठेवायचंय. झोपायचं नंतर, नाही तर म्हणा कुंभकर्णला उठवलं, उठला, नंतर करवट बदलून झोपला. उठला असता तर काही ना मदत केली असती तरी सुद्धा आपल्याला झोपायचं कधी नाही. झोपणं मतलब ज्ञानाला कधी सुद्धा सोडायचं नाही. किती सुद्धा परिस्थिती येऊ, काही सुद्धा येऊ, ज्ञानाला सोडायचं नाही. आपल्या आत्म्याच्या दिव्याला तेवढ ठेवायचंय. याच्यासाठी नेहमी आपल्याला काय करायचं? काही लोक काय म्हणतात, हे आता थोडी करायचं, म्हातारपणी करायचं ना. आता केलं तर आपले दात असल्यामुळे राम राम बोलतो.
जर म्हातारेपणे केलं तर दात नसतात, लांब 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 करे, लांब लांब मला दूर दूर. एक म्हणतात एक व्यक्ती होता तो कधी सुद्धा त्यानं परमेश्वराचं नाव घेतलं नव्हतं, कधी सुद्धा नाव घेतलं नव्हतं. बस घराचं काम करणं, खेती करणं, पैसा कमवणं, हे सगळं करणं. तर शेवटी त्याचं म्हातारा झाला, मरण्याची वेळ आली, मरायला सुद्धा तयार नाही ते. तो एकदा अचानक वरडायला लागलो, वासू केसो वासू केसो वासू. सगळ्यांना वाटलं की आता हे जाणारच. परमेश्वराचं नाव घेतलं, वासू केसू वासू केसू. तो म्हणतो की तुम्ही मला काय बघता, वासरू केरसुनी खात आहे त्याला बघा. वासू केसू मला वासरू केरसुनी खात आहे त्याला बघा. तर शेवटी काय आठवण मध्ये आलं, परपंच तिची काय सद्गती होणार आहे. यासाठी काही ना काय वाटतं, परमेश्वर काही ना काय वाटतं तर नाही, आता तर करायचं, आरामचं करायचं. याच्यासाठी आपल्याला नेहमी काय करायचं, सकारात्मक विचार करायचा आहे, पॉझिटिव्ह राहायचंय. तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह कसं समजायचं आपल्याला. समोर कोणी व्यक्ती येतो तेव्हा आपण रास्ता बदलून जातो, त्याचं तोंड सुद्धा बघण्याची इच्छा नसते. त्याच्यामधलं आपण त्याच्याविषयी कसा आहोत, निगेटिव्ह आहोत. तुम्ही तुमच्या पतीची कोणी महिमा करतात, तुझा पती खूप चांगला आहे, तेरे को काय पता, तुला काय माहित, तू फक्त दूरून एक दिवशी बघितलेला आहे, मी तर पुरा जीवनभर त्याच्यासोबत राहते, तो काय आहे मला माहित. काही तो रागाच्या भरात काय म्हणते, तो राक्षस आहे, राक्षस. दुसरा कोणी असती तर पळून गेली असती, मी म्हणून टिकली. त्याच्यामधलं पतीच्या विषयी काय आहे, निगेटिव्ह. पाणी जर मागतो काय करतो, तुला हात नाही, तुझा हात मोडले का, असे सुद्धा असतात. म्हणून पाणी तर प्रेमानं द्या, भोजन सुद्धा रागाच्या भरामध्ये बनवते. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या घराला सुखी बनवायचे असेल, सर्वांना सुखी बनवायचे असेल, त्याच्यासाठी आध्यात्मिक ज्ञानाची गरज आहे. सासूची कोणी महिमा करतात, तुझी सासू तर देवी जशी आहे, तुला काय माहित आहे, ती काय आहे म्हातारी मला माहित, निगेटिव्ह आहे. आजकाल डॉक्टर काय म्हणतात, तुम्हाला हेल्थ चांगली ठेवायची, तुम्ही कडवी वस्तू खावा, कारले खावा, कडुनिंबाचे पत्ते खा. आजकाल राहते ना सब्जी म्हणजे काय करतात, जास्तीत जास्त कारले मला ती भाजीपाल्यावाले कारले नाही, जीवनामध्ये येणाऱ्या कडव्या गोष्टींना तुम्ही डायजेस्ट करा. कोणी शिवी दिली डायजेस्ट करा, अपमान केला डायजेस्ट करा, ते आहेत कारले. भाजीपाल्याची कारली नाही आहे, परंतु आपल्याला कारले पचत नाही. गोड असलं तर पचत जाईल. कुणी महिमा करतो त्याला आपण पचवतो, ग्लानीला पचवत निंदकाचे खरं असावे शेजारी. परंतु आपण काय करतो, दुसऱ्याची निंदा करणाऱ्याचं घर असावे शेजारी, परचिंतन ऐकणाऱ्याचं घर असावे शेजारी. तो आपल्याला पॉझिटिव्ह कसं बनायचं, मी तुम्हाला सांगितलं की आपण निगेटिव्ह पासून किती आजार होतात, काय होतात, त्याचं नुकसान आपण. परंतु आपल्याला पॉझिटिव्ह बनायचं कसं आहे, विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह बनण्यासाठी एक 3-4 गोष्टी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट आहे, जर काही तुम्हाला सकारात्मक बनायचं असेल, परमात्माने जो आपल्याला ड्रामा दिलेला आहे, ड्रामा समजलं तुम्ही, त्या ड्रामावरती आपल्याला विश्वास पाहिजे. ड्रामा कसा आहे, कल्याणकारी. तुम्हाला आपल्याला ड्रामा पसंत आला, जो पती तुमचा मिळालेला आहे, जी सासू आहे, जी मुलं आहेत, जी शेजारी आहे, त्याच्यामध्ये खुश आहे तुम्ही. काय कधी आपण रागाच्या मध्ये, काय सासू मिळाली बाबा, पुढच्या वेळेस जर याल तर मला सासू चांगली द्या,
पती चांगला द्या ताकी मी व्यर्थापासून मुक्त होऊन तुमची खूप आठवण करेल. तो कुणाला ड्रामा बदलायचा आहे का? हे पसंत आहे. कुणाला ड्रामा बदलायचा आहे? कारण आता मी माउंट आबूमध्ये जाणार आहे 23 तारखेला. तिथे गेल्यानंतर बाबाच्या रूम मध्ये मी सांगेल, बाबा एक दत्तवाडा मी काय आता तिथं काही लोकांनी सांगितले माझा ड्रामा पसंत आहे, म्हणजे मला खूप टेन्शन येतो येते. तर बाबा बदलतील. कुणाला बदलायचे सांगा, हात वरती करा. अच्छा नाही, अच्छा कुणाला पसंत आहे ते हात वरती करा. नाही बाबा माझा ड्रामा खूप चांगला आहे, पसंत आहे. काय दोन मरलेला हात पसंत नाही, लेकिन करायचं काय आता तर राहिलेलं. जर काय पसंत असतात तर दोन्ही सुद्धा हात खुशी म्हणे. कारण जर काय तुमचा ड्रामा बदलला, चांगला पती असता, सासू चांगली असती आणि इथं जर तुम्हाला बोलवलं असतं तुम्ही या ज्ञान ऐकायला, आमच्या घरामध्ये खूप शांती आहे. नाही तर तुमचं ज्ञान पाहिजे. त्या पतीचा धन्यवाद. भांडण केलं, अशांती झाली म्हणून इथं या ड्रामाचं कल्याण करा. सतयुगमध्ये सुद्धा पती मिळाला होता. प्रत्येकाला प्रत्येक जन्मामध्ये पती मिळालेला आहे. सतयुगमध्ये सुद्धा भेटला होता, त्रेतामध्ये, द्वापार, प्रत्येक कल्पामध्ये पती तो मिळाला आहे. सतयुगचा पती खूप चांगला होता. दारू पेत नव्हता, तो देवता होता. दारू पेत नव्हता, राजही होती. परंतु त्या पतीमुळे आपल्याला ज्ञान मिळालं. सतयुगच्या पतीमुळे ज्ञान मिळतं तिथं. आणि आता पती शराबी आहे, मारतो, हे करतो, त्याच्यामुळे काय मिळालं? तो तुम्हाला सतयुगचा पती चांगला या आताचा चांगला? सतयुग मध्ये कुठे राहत होता? दिल्लीमध्ये. आणि संगमयुगाचा कुठे राहतो? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दत्तवाडा मिळत. तो दत्तवाडावाला चांगला, टोपीवाला काय दिल्लीवाला चांगला? कुठला चांगला आहे? आणखी आपल्याला मनानं म्हणायचं, बाबा असा पती मला 5000 वर्षांतर सुद्धा द्या, कारण त्यांच्यामुळे तुम्ही मिळालं. त्याच्याला आपल्याला काही घर सोडायचं नाही, सासूला सोडायचं नाही, मुलांना सोडायचं नाही, गलीवालांना सोडायचं नाही. तिथंच राहून आपल्या विचारांना बदलायचं. हे आहे सुखी राहण्याचं मंत्र. आपले विचारांना बदला. नजर बदलो तो नजारे बदल जाएंगे. त्याच्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह राहायचंय. सतयुगमध्ये सुद्धा मुलं, तिथं सुद्धा मुलं होती, ती चांगली होती, राजकुमार होते, दिसायला चांगली होती. त्या मुलामुळे काय बाबा मिळाला? आणि आताच्या मुलामुळं बाबा मिळाला. सतयुग मध्ये सुद्धा शरीर चांगलं होतं, कंचन काया. परंतु त्या शरीराच्या कानाद्वारा आपण मुरली ऐकली, त्या हाताद्वारे ईश्वरी सेवा करतो, त्या शरीरावरती क्या परमात्माची किरणे पडली, त्या दिलामध्ये क्या बाबा दिल बोलत होता. तो शरीर काय कामाचं? संगमयुगच्या शरीरामध्ये जे काय आपण करतो, तपस्या करतो, साधना करतो, त्यातून शास्त्र बनतं, ग्रंथ बनतं, मूर्त्या बनतात. हे जीवन हिरे तुले. त्याच्यासाठी आपल्याला ड्रामा, जसे काही एखादं मुलगा आजारी असतं तेव्हा आई काय करते? दवाई पाजते. दवाई कडवी असते, तर मुलगा काय करतं? पुन्हा ते आपल्या तोंडातून निकालण्याची प्रयत्न करतं. परंतु आई काय करते? त्याचे दोन सुद्धा हात पकडून चम्मच काय करते? त्याच्या तोंडामध्ये टाकते. तंग करत नाही, परंतु त्या मुलाशी त्याचं प्रेम आहे. ही कडवी दवाई जाईल, तो याला जो जी तकलीफ होती ती बंद होईल म्हणून पाजते. त्याचप्रमाणे आपली सुद्धा आई कोण? ड्रामा सुद्धा आपली कोण आहे? तशी आपल्याला 3 बाप आहेत. किती बाप आहेत माहित आहे? कुठला? एक तो परमात्मा भी हमारा कौन है? बाप. कौन सा? पारलौकिक बाप जिसको कहते हैं. परमात्मा शिव सबका आत्मा का पिता है ना, बाप है. दूसरा अलौकिक बाप कौन? प्रजापिता ब्रह्मा. सारी दुनिया की बोलते हैं दुनिया ब्रह्म की. दुनिया किसने रची है? ब्रह्मा ने. ब्रह्मा सुद्धा आपला पिता आहे. तिसरा लौकिक पिता. हर एक को प्रत्येकाला शरीरचा वडील सुद्धा असतो. आता असेल किंवा नसेल, पर तो असतो. तो किती बाबा हो गए? झाले 3. लेकिन माँ आई किती आहे?
एकच. एक तर ब्रह्मा, ही सुद्धा आई सुद्धा आहे, बाप सुद्धा आहे. तुम्हें मैं माता तुम्हें मैं पिता. किंवा आई कशी आहे? ब्रह्मा, पालना करते. आणि दुसरी आई मम्मा, मम्मा मम्मा मातीश्वरी सरस्वती. तिसरी आई लौकिक आई. चौथी आई भारत माता. 15 ऑगस्टला ती माता स्वतंत्र झाली होती. अंग्रेजांनी उसको पकडलं होतं, त्याच्यामुळे त्याचं हे केलं स्वतंत्र दिवस म्हणाला. भारत माता सुद्धा आपली कोण आहे? आई. आणि पाचवी आई ड्रामा. ड्रामा ड्रामा भी आपली कोण आहे? आई. ज्यांना 5 आई असतात तर दुखी कसा? याच्यासाठी आपल्याला नेहमी त्यांच्या बोधमध्ये राहायचंय. आणि सर्वात महत्वाची आई कोण आहे? ड्रामा. ड्रामाला पसंत करा. माझा जो पाठ आहे आणखी कुणाचं सुद्धा नाही. या गावामध्ये अमृतवेळेच्या समय वेळी परमात्मा येतो. सारे गावकरी झोपलेले, तुमच्या घराची कुंडी सुद्धा लावलेली आहे, सगळे झोपलेले आहे. त्या परमात्माला येण्यासाठी कुंडीची गरज नाही, दरवाजे उघडण्याची. तो स्लॅब मधून सुद्धा घुसतो आणि येऊन तुम्हाला हळूच उठवतो आणि उठवून तुमच्या भाग्यामध्ये लिखतो, तुला सोना देईन, चांदी देईन, हे देईन, ते. किती भाग्यशाली. परंतु त्यावेळी आपण काय करतो? तो लिहायला लागतो. लेकिन आपण म्हणून म्हणतात ना, भगवानचं भाग्य में लिख रहे थे, सो रहे थे. देव आला द्यायला वटा नाही. याच्यासाठी आपल्याला अंबरत्वला अलर्ट होऊन बसायचंय. तो ड्रामाला पसंत करा. और संगम युग में महान कोण असतात? कोण असतात? ज्यांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम जास्त, समस्या जास्त, विघ्न जातात, ते भाग्यशाली असतात. कुंतीच्या जवळ कृष्ण आला. कुंतीला विचारलं, तुला काय वरदान पाहिजे? सोन्या चांदी जे पाहिजे ते तू माग, मी तुझ्या भक्तीचं फळ वरदान देण्यासाठी आलो. कुंती म्हणते मला सोना नको, चांदी नको, काही सुद्धा नको, मला फक्त माझ्या जीवनामध्ये समस्या द्या. काय द्या? तो कृष्ण म्हणतो, तो काय म्हणते? सोना चांदी काय नको. ती म्हणते तथास्तु म्हणून वरदान सुद्धा दिले. ते म्हणले तो समस्या काय मागतात? ते म्हणते ज्यावेळेस समस्या असतील, प्रॉब्लेम असतील, त्यावेळेस नेहमी तुम्ही माझ्यासोबत राहणार. आणि जर तुम्ही माझ्यासोबत राहता, सोना चांदी मिळणारच. ज्यावेळी आपल्याला प्रॉब्लेम असतात, समस्या असतात, कुणाची आठवण येते? बाबाची. ती प्रॉब्लेमाचा कितना धन्यवाद, परमात्मा आठवणीमध्ये आहे. म्हणून बाबा म्हणतात, जे बांधलेली माता असतात, ज्यांना पती तंग करतो, विघ्न असते, त्याच्या दिलामधून ते परमेश्वरावर पुकारते. आणि दिलामध्ये जो परमेश्वराची आठवण करतो, त्याचं पद काय असतं? उंच असतं. आणि ज्यांना कुणी तंग करत नाही, परेशान करत नाही, त्या मातांचा योग कुणाशी लागलेला आहे? माझा पती खूप चांगला आहे, कधी तंग नाही करत. तिचा नेहमी योग कुणाशी लागलेला आहे? माझा पती चांगला आहे. आणि जिचा योग पतीशी लागलेला आहे, त्याचं पद उंच असणार आहे, कमी असणार? कमी. तो पती तंग करणारा पाहिजे या प्यार करणारा पाहिजे? कसं पाहिजे? शिले विघ्नाला कधी सुद्धा घाबरायचं? विघ्न येतात, मला आपल्याला भविष्य का पद उच्चार, याच्यासाठी विघ्नांना खेळायला शिकायचं. परंतु आपण विघ्नामध्ये काय करतो? तणावामध्ये येतो, टेन्शन मध्ये येतो, परेशान होतो. नंतर त्याचे आजार होतात. याच्याला मनाला मजबूत करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? विघ्नाला घाबरायचं नाही. याच्यासाठी ड्रामाला आठवणीमध्ये ठेवायचं. दुसरी गोष्ट, जर आपल्याला स्वस्थ बनायचंय, सुखी बनायचंय, कर्माच्या भुईगतीची आठवण ठेवा. कधी कधी आपल्याला ताणतणाव का म्हणून येतो? काही ना काही आपल्या जीवनामध्ये काही समस्या येतात. समस्या का येतात? समस्या, वर्तमानची समस्या माझ्याच पाठीमागच्या गलत चुकीच्या कर्माचं फळ आहे. जसं पेरलं तसं उगत. पेरलेलं आहेत काटे, म्हणतो याला आंबे केव्हा लागणार आहेत?
काट्याच्या झाडाला आंबे लागतात काय? ह्याच्यासाठी लोकांना घाबरू नका, परमेश्वराला कधी घाबरू नका. घाबरा केला कोणाला? गलत कर्माला घाबरा. कधी कधी आपण काय म्हणतो, परमेश्वर आम्हाला दुःख देतो. परमेश्वर कधी सुद्धा आपल्याला दुःख देत. दुःख कोण देता? आपली कर्म. एक साधारण मी घटना सांगणार आहे, पण खूप लक्ष देऊन ऐकायचे. आणि शेवटी त्याचा मी प्रश्न विचारणार तुम्हाला. एक मुंबईमध्ये एक मुलगा राहत होता आईच्या सोबत. त्याचे वडील नव्हते, भावंडे नव्हते, फक्त आई आणि तो मुलगा होता. गरीब होते, झोपडीमध्ये राहत होते. तो एकदा आई मजुरी का काम करण्यासाठी जात होती, त्यावेळी मुलगा सुद्धा त्याच्या पाठीमध्ये जात होते. त्या मुलांना काय पाहिलं, एक गुबारे फुगे विकणारा तिथं उभा होता. तो जाऊन सरळ त्या फुगेवाल्याकडे गेला. तो आईला वाटलं याला काही होऊ नये, कारण तिथं 4 लाईन हायवे होता, गाड्या खूप येत होती. तो आई त्या मुलाला पकडण्यासाठी धावली. जशी धावली, एक कार स्पीड मध्ये आली, आई त्याच्यामध्ये सापडली, संपली. त्या मुलाला पाठीमागे बघितलं तर आई सुद्धा गेली. वरती पाहून होते, हे परमेश्वरा तू किती निर्दय आहे, मला किती दुःख देतो. एक तर मला गरीब बनवलं, माझा वडील सुद्धा घेऊन गेला, बरी भावंड नाही, झोपडीमध्ये ठेवलेला आहे, मला का माझी कोणी सुद्धा दोस्ती करत नाही, तू मला असं किती दुःख दिलेलं आहे. परमेश्वरावरती तो राग काढतो. 4 दिवस त्यानं काय केलं, रागाच्या भरामध्ये झोपडीच्या बाहेरच आला नाही. तिची आई परत थोडी येणार आहे. शेजाऱ्यांनी सांगितलं की मुला तुझा आता कोणी सुद्धा राहिलं नाही, तू माझ्याकडे ये, माझं चायचं दुकान आहे, कबशा धो. तो मुलगा रोज त्याच्या जवळ जात. एकदा त्या मुलाच्या हातून चुकीनं एक कप पडला, ग्लास पडला, तुटला. तो दुकानवाला इतका डाळतो त्याला. जेव्हा मुलगा संध्याकाळी जातं त्यावेळी हे वरती म्हणून म्हणते, हे परमेश्वरा मी जिथं सुद्धा जातो तू दुःखी देतो नेहमी मला, असं म्हणून रागाच्या भरात तो शिव्या काढत येतो. ज्यावेळी झोपडीमध्ये पोचला त्यावेळी त्यानं एक व्यक्ती आला. त्याने म्हटलं की ही झोपडी मी तुझ्या आईला दिली होती, आई तर गेली, तू खाली कर, राहायचा सुद्धा प्रॉब्लेम. शेवटी त्यानं काय केले, लग्न केलं. बायको आली, ती सुद्धा भांडण तंटा करणारी, नेहमी भांडण तंटा करत असे. टेन्शन आलं त्याला, दारू प्यायला सुरुवात केली. शेवटी त्याने काय केलं, स्वतःच एक दुकान चालू केलं चायचं. तो एकदा तो चाय विकत होता. चाय विकत असताना 10-12 लोक आली. त्याने म्हटलं की आम्हाला चाय बनवून दे. तो चाय चांगलाच बनवून दिला, पिऊन जायला सुरुवात केली. तो मुलगा म्हणतो की चायचे पैसे द्या. जसं पैसा मागत त्या 10-12 लोकांनी इतकी बेदम त्याची मारहाण केली त्या मुलाला, आणि त्याला बेदम मारून काय केलं, फेकून त्यांचं सामान सुद्धा दुकानाचं इकडे तिकडे टाकून निघून गेले. अखेर त्याला होश आला. वर पाहून कहतो, हे परमेश्वरा तू माझी कुठपर्यंत परीक्षा घेणार आहे, कुठपर्यंत मला असं म्हणून खूप नंतर त्यानं स्वतःला आवरलं. त्याला वाटतं की मी बायकोला सांगतो, ती काही ना काही सहयोग देईल. जाऊन सांगितलंय, आज माझ्या सगळं झालं, सामान इकडे तिकडे फेकून दिलं, खूप बेदम मारलं. तर बाईक मध्ये तुझं नालायक आहे, तुझं काय केलं असेल की ती भांडण करायला सुरुवात केली. शेवटी तो त्रास होऊन काय करतो, झोपतो. झोपताना त्याची नजर वरती खिडकीवरती गेली. चंद्रमा दिसत होता. कहते, हे परमेश्वरा तू माझी कुठपर्यंत परीक्षा घेणार, तू काय करायचं, नाराज होऊन झोपला. रात्री 3-4च्या दरम्यान बाहेरून एक आवाज आला, बेटा उठो, बेटा उठो. तो म्हणतो, कोण आहे तुम्ही, कोण आहे अंधाऱ्यामध्ये? मी तुझा बाप आहे, पिता आहे. म्हणतो, माझा पिताची तो म्हणलेला आहे. नहीं, मैं तुझ्या आत्म्याचा पिता परमात्मा आहे. कहते, भगवान मैं तुम्हारे से बात नहीं करूंगा, तुम्ही मला किती दुःख दिलेलं आहे. आवाज येतो, हे मुला ही मी दुःख दिलेलं नाही, दुःख सर्व तुझ्या कर्माची फळ आहे. चल मी तुझं पाठीमागचा जन्म दाखवतो. त्या मुलाला पकडून काय केलं,
परमेश्वराने एक मेहलाच्या जवळ घेऊन गेले, महाल होता मोठा. तो मुलगा म्हणतो की तुम्ही माझा पाठीमागचा जन्म दाखवणार होता, या मेहलामध्ये का म्हणून आणलं? चल तर मी दाखवतो. जसं आतमध्ये ते प्रवेश करतात, काही शिपाई त्या काही कैद्यांना 10-12 कैद्यांना चाबकानं मारत होते. जेव्हा मारत होते तो मुलगा म्हणतो या कैद्यांना हे शिपाई का मारतात? तर परमेश्वर म्हणतो त्या शिपाईचा काय दोष आहे? त्यांच्या राजाने या कैद्यांना पकडून मारा म्हणून आदेश दिलेला आहे. शिपाईचा काय दोष आहे? परंतु त्या परमेश्वरानं काय सांगितलं, ही जे कैदी आहेत ना, ज्या लोकांना ध्यान देऊन ऐकायचं, ज्या 10-12 लोकांनी तुला मारहाण केली होती त्यांचा हा पाठीमागचा जन्म आहे. तो म्हणतो हा मग ठीक आहे, मारायला पाहिजे, बेता मारा. जसं समोर गेला, राजा बसला होता, मंत्री बसला होता, काही दारू पित होते. त्याच्यासाठी एक मुलाकडून ग्लास सुद्धा मागवलं होतं. आणखी तो मुलगा थोडा उशीर आला. जसा उशीर आला, राजा उसको खूप डांटताय. जैसे डांटा वो घबरा गया, ग्लास 2-4 टूट गए और डांटताय. तो मुलगा जो म्हणतं परमेश्वरा सोबत आलेला आहे, की राजा छोट्या मुलाला का म्हणून डांटतो? त्याने सांगितले की राजा का स्वभाव ऐसा है. परंतु परमेश्वराने सांगितले मुलगा कोण आहे पता आहे? ज्या चायवाल्याने तुला डांटलं होतं ग्लास तुटताना, त्याचा पाठीमागचा जन्म आहे. तो म्हणतो की हा तर चांगलं डांटलं पाहिजे, त्याला रागावलं पाहिजे. नंतर जैसे समोर गेले, एक अंडरग्राउंड मध्ये गेले, परमेश्वराने त्या मुलाला घेऊन गेले. तिथे एक व्यक्ती बैठा होता, हातामध्ये बेडिया, पायामध्ये बेडिया, भोजन पडलं होतं समोर, कपडे फाटलेले, दाढी वाढलेली. तो मुलगा म्हणतो की हा कोण आहे भगवान? तो म्हणतो की राजाचा मोठा भाऊ, राजाचा मोठा भाऊ. तो म्हणतो की राजाच्या मोठ्या भावाची अशी हालत, जो राजा बनलेला आहे त्यांना आपल्या खुर्चीसाठी या भावाला काय केलं? देशद्रोही साबित केलं. हा देशद्रोही आहे म्हणून त्याला काय केलं? हाकलून लावायच्या ऐवजी उसको त्याला पकडून काय केलं? बेड्या टाकून त्याच्या अंडरग्राउंड मध्ये ठेवलेलं. जनताला माहित नाही त्याचा भाव कुठे गेला. परमेश्वराने सांगितले की हा कोण आहे पता आहे? हा जो राजा तुझ्या पत्नीचा पाठीमागचा जन्म आहे. याचा मतलब तो मुलगा पाठीमागच्या जन्मामध्ये कोण होता? ज्यांना ध्यान देऊन ऐकलं त्यांना जबाब येणार. तो मुलगा इतका गरीब झाला, इतकी समस्या येणारा, तो पाठीमागच्या जन्मामध्ये काय होता? राजा होता. राईट. पाठीमागच्या जन्मामध्ये काय होता? राजा. राजा बनून त्यानं काय केलं? त्या कैद्यांना मारण्यासाठी हे केलं. 30 कैदी चाय पिण्याचे भाने आहे आणि ते राजा काय केलं? गरीब मुलगा बनून आपला हिसाब घेतला. राजा बनून त्यानं त्या मुलाला डांटलं होतं. तेच मुलगा चायवाला बनलं, राजा गरीब मुलगा बनून त्याच्यामध्ये काम करत होता, आपला हिसाब घेतला. राजा बनून त्यानं भावाच्या सोबत केला. तीच भावाची आत्मा पत्नीच्या रूपामध्ये रोज झगडा भांडण करत होतो. इतकंच नाही, परमेश्वराने सांगितले तो राजा बनून अनेक झोपडींना आग लावली होती, अनेक मुलाला मारलं होतं. त्यामुळे तुझं भनी बाउंड नाही, तुला राहायला घर नाही आहे, कारण घर झाली होती. इतकंच नाही, तुम्ही राजा बनून काय काय केलं जर दाखवू, त्या मुलाच्या जीवनामध्ये इतकी समस्या आली, परिस्थिती की परमेश्वराने दिली. त्यानं असं कर्म केलं. ही घटना मी का तुम्हाला सांगितली? आज तुमच्या जीवनामध्ये ज्या घटना कधी कधी येतात आणि आपण म्हणतो हे परमेश्वरा तू डोळं झाकलेलं आहे, तर माझ्यासोबत असं का होत आहे? हे तुझ्या पाठीमागच्या जन्माचं कर्माचं फळ आहे. करताना तो मला विचारलं नाही, हे परमेश्वरा आता मी असं कर्म करते बघा. मग तुम्ही वाटलं की मी एकटाच आहे, कुणी सुद्धा बघत नाही. याच्यासाठी हे कर्माचं ज्ञान नसल्यामुळं आज तणाव होतो, टेन्शन होतो. याच्यासाठी कर्माच्या गतीचं ज्ञान पाहिजे. कर्मानं शरीर मिळतं, संबंधी मिळतात. धृतराष्ट्र होता,
त्यानं काय केलं, तो आंधळा होता, तो कृष्णाच्या जवळ जातो, मला हा आंधळा का म्हणून बोललो. तो म्हणलं काही ना काही कर्म केला असेल. नाही, पाठीमागच्या जन्मामध्ये काही जन्मामध्ये एक छोटा मुलगा होता, एक पक्ष्याला पकडलं, एक सुई घेतली आणि त्याचे डोळे फोडले, त्यामुळे आंधळा बनायला. कर्मानं शरीर मिळतं, संबंधी मिळतात. म्हणून एक मन आहे ना, किसके झोले में काटे हैं तो किसके झोले में फूल. कोई कारण होगा रे, कोई कारण होगा. आज कुणाच्या घरी असा मुलगा जन्माला आला, आई वडिलांनी हॉटेल पाहिलं नाही, कधी एसटी मध्ये सुद्धा चढत नाही, पैसा एकत्र केला संसार, आणि असं मुलगा जन्मामध्ये दारू पितो, गलत संगत मध्ये जातो, पैसा उडवतो, आई वडिलांना टेन्शन येतं, हे मुलगा असं का करतं. हा मुलगा तुमच्या पाठीमागच्या काही कर्माचं फळ आहे. परंतु हे ज्ञान नसल्यामुळं आज घराघरामध्ये प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, एसी आहे, गाडी आहे, परंतु सुख शांती कारण कर्माचं ज्ञान नाही. जर काही पतीनं चांगलं डाटलं किंवा काही बोललं तर काय म्हणा, जर शांतीमध्ये आज यांच्यासोबत खूप माझा मोठा हिसाब चुकत झाला बाबा, उद्या सुद्धा त्यांना म्हणा चांगलं डाटा, कारण लवकर हिसाब पूर्ण होईल. कधी सुद्धा टेन्शन येणार. आपल्या विचारांना बदला. तिसरी गोष्ट मी तुम्हाला 4 कुठेपर्यंत बसणार आहे, 8:15 तक, 8:15 8 वाजले. आणखी 2 गोष्टी सांगणार आहे, अनुभव भी सांगणार. मेरा तो क्लास सुने केरला में 10 मिनिटासाठी दिला होता, 12 घंटा तक बसले. तुम्हाला तर नाही बसणार, मला सुद्धा जायचं. तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट आहे, 3 झाले. पहिली कुठली सांगितली, ड्रामाला पसंत करणं. दुसरी कर्माची गुह्य गती. तिसरी आहे जे काय घडलं चांगलं, जे काय घडणार प्रत्येक गोष्टीमध्ये कल्याण आहे. कुणी चुगली केली, चाडी केली, कल्याण आहे. विचार करा, एक रामायणाची घटना सांगतो. राम राजा बनणार होता, रात्री येऊन मंत्रामध्ये तू तुझ्या मुलाला भरतला राजा बनवण्याऐवजी रामकला राजाला बनण्यासाठी तू का राज्य झाली, कुणाला म्हणते, मंत्राव काही. आणि ही गोष्ट ऐकून रामाला राजा बनवण्याऐवजी कुठे पाठवलं, वनवासामध्ये गेला. सीता गेली, लक्ष्मण गेलं, तिघ सुद्धा निघून गेले. त्या वियोगामुळे काय झालं, दशरथानं प्राण त्यागलं. खाण्याचा प्रॉब्लेम, सोन्याचा झोपण्याचा कुणामुळे झाला, मंत्रामुळे. तर मंत्राला पाहिल्यानंतर भावना कशी वाटणार आहे, चांगली आहे वाईट. मी ज्यावेळी रामायण बघत होतो लहानपणी, मंत्राला बघितल्यानंतर मी या म्हातारीला पाठवतो, मला बघायचं नाही, मी असं करायचं. गेल्यानंतर म्हणलं हा ठीक आहे. कारण रामाला छोट्या छोट्या मुलांना काही पाठवलं, जंगलामध्ये पाठवलं. आणि आता ही म्हातारी काही झेर देण्यासाठी तर नाही जात, विष देण्यासाठी. परंतु एक दिन ज्यावेळी मी विचार केला त्यावेळी मला वाटलं मंत्राने रामाच्या सोबत जे काय केलं ते चांगलं केलं. जर काय रात्री आली नसती तर राम काय झाला असता, राजा झाला असता तर जंगलामध्ये गेला. जर काय जंगलामध्ये गेला नसता तर सीतेची चोरी झाली नसती. जर काय सीतेची चोरी झाली नसती तर रावणाला मारलं नसतं. जर काय रामानं रावणाला मारलंच नसतं तर रामाची महिमा कुणी गायली, रामाची महिमा कुणामुळं, मंत्रामुळं. त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये शेजारी पाजारी परमेश्वराने एखादी मंत्र ठेवलेली. आणि आज आपलं जे टेन्शन आहे कुठलं आहे, ते मंत्राचं टेन्शन आहे. ती हसती आपल्याला चुकत, मला बघून हसते. ती कुणाशी बोलते वाटतं की आपलीच गोष्टी त्याला सांगते आणि हसतात त्यांना. आणि तिलाच आपण म्हणतो बस हिला मी कधी दुवा देणार नाही, तिने माझ्यासोबत काय काय केलं. तीच मंत्र तुम्हाला राम ज्यावेळी वनवासामध्ये येतो, वनवासामधून परत येतो, सगळे स्वागत करण्यासाठी आलेले होते. लेकिन परंतु मंत्रावर काही काही आलेच नव्हते. रामाने सर्वांना विचारलं मंत्रावर काही काही का म्हणून आले, पता नाही काय. रामाने सर्वांना तिथं सोडलं, त्यांच्या घरी गेला. त्यांनी सांगितले मा
तुम्ही माझं स्वागत करण्यासाठी का म्हणून आला नाही? त्यावेळी मंत्रा म्हणते, बेटा आम्ही कसे येणार, तुला इतका त्रास दिला माझ्यामुळं, तर आम्ही कसे येणार आहे? त्यावेळी राम काय म्हणतो, नाही मा, तुमच्यामुळं मी राजा बनलेला आहे, मी विजयी बनलेला आहे, पुरुषोत्तम बनले तुमच्यामुळं. येणे म्हणले, तू म्हातारी ना, तू माझी चुकली, तो परत आपण काय करतो, ज्यानं आपली निंदा केली जीवनभर त्याला विसरतच नाही. काय रामायण करून वाचून फायदा? हे रामायण आम्हाला हे शिकवतं, निंदकाचे घर असावे शेजारी. लेकिन हम क्या करतो, याच्यासाठी आपल्याला कुणाच्या सुद्धा व्यक्तीच्या वर जे मनामध्ये काही सुद्धा बाळगू, तर तुम्ही स्वस्थ राहू शकता. कसं राहू शकता? सुखी राहू शकता. याच्यासाठी स्वस्थ सुखी राहण्यासाठी आपल्याला काय करायचंय, जे काही घडलं ते चांगलं, जे काही घडणार ही तिसरी गोष्ट. चौथी बाब आहे, रोजच्या दिनचर्यामध्ये 3 गोष्टी करा. एक, अमृत वेलाचा योग करायला सुरुवात करायचं आहे सर्वांना. अमृत वेला समजलं किती वाजता असते? 8 वाजता, 3 वाजता. 3 तर इतकं लवकर उठू नका. 3:30च्या नंतर, 4:45. नाही तो आजारी पडला किंवा काय झालं म्हटलं, बाबाची आठवण केली म्हणून आजारी पडला. जर काही झोप आपण्याप उघडली तर उठायचं 3 वाजता असं. पण तो 3:30 म्हणजे उठवायचं 4:45 ते 4:45. तो कोण कोण उठता अमृतवेला? हात वरती करा. अमृतवेला कोण कोण उठत? इतका हात आहे म्हणजे गडबडवाला आहे, वरती करा. बाकी सर्वांनी, बाई लोग छुट्टी है, नहीं भी हो, आप लोग लास्ट ऑफ आवर जाना है. तो आज से यही राखी बांधना है. आज से हमें क्या करेंगे, रोज अमृतवेला योग करेंगे. ठीक है, अमृतवेला योग करेंगे. नळाचं पाणी गेलं नंतर बालडी ठेवा, तिथं गागर ठेवा, पाणी मिळणार आहे. तर नळाचं पाणी सुटण्याचं टाइम असतं त्यावेळेस आपल्याला उठायचं आहे. नळाचं पाणी परमात्मा शक्ती देण्याचं काम कधी करतात? अमृतवेला. तो कोशिश करा. पण तो जे उठतात त्यांचा जर तुम्ही व्हिडिओ कुणी बनवला चुपचाप, ज्याने हात वरती केलं होतं त्याचा व्हिडिओ चुपचाप बनवला, सकाळी तुम्हाला दाखवलं की तुमचा अमृतवेलाचा व्हिडिओ माझा आहे, मी असं केलं होतं, दिवाराला भीतीला टेक देऊन बसलेला आहे, तोंड वरती आहे, 2 वेळा मच्छर अंदर गेला बाहेर गेला. जर काय असा योग केला तर काय प्राप्ती होणार आहे? याच्यासाठी डोळं उघडून बसायचे. एखाद्या पाहुण्याला तुम्ही घरामध्ये बोलवा, पाहुणा खूप मोठा आहे, परंतु जसा पाहुणा तुमच्या घरामध्ये आला, आतून कडी घालून झोपून गेला, पाहुणा काय करतो, बेल वाजवतो, गेट वाजवतो, उठलाच नाही तुम्ही, त्याला कसं वाटणार? मी 10 कामं सोडून इथं आलो यांच्या कामासाठी, हे नाही बोलवलं आणि हे झोपले, निघून जाणार. नंतर फोन करा, उठलं काय तुम्ही आलात, कुठपर्यंत आला? तो म्हणा मी आलो, तो बेल वाजली होती, तुम्ही आता झोपलेला आहे. नाही जरुरी काम, या. नंतर आला, नंतर जर कुंडी लावली, नंतर फोन करा, कधी सुद्धा येणार नाही आता असं बसून. 2 वेळा आलो. त्याचप्रमाणे आपण काय करतो, सकाळी उठतो आणि परमेश्वरांना बोलवतो, मिठे बाबा, प्यारे बाबा, आ जाओ, हम आपसे बातें करनी है. त्याला बोलवला आणि दरवाजे खिडकी, तेरे द्वार खडा भगवान भगत, भरले झोली भगत, तो ओम शांती हो गई. इसलिए डोळं उघडून बसायचे. आणि फक्त उघडून बी नाही, एखादा पाहुणा घरामध्ये आला आणि त्याच्याकडे बघत असं, तू कसं म्हणे, फोन कशासाठी केला, मला का बोलवलं? तो काही योग करतात काय, ऐसा कसं करून घडीमध्ये बांधतात, आणखी किती वेळ बसणार, और किती वेळ बसायचं. एखादा पाहुणा घरामध्ये बसला, त्याला बघा, चेहऱ्या घडीकडे बघा, त्याला वाटलं मी आल्यानंतर हे बोर झालेलं, त्याच्याशी बोला. बाबा तुम्ही किती ज्ञान दिलं, आम्ही तो विसरलेलो,
तुम्ही आमच्या घरापर्यंत दत्तवाडापर्यंत आला, आमच्या घरापर्यंत साथीचा कोर्स केला, काय काय ज्ञान आम्ही सगळं विसरलो, धन्यवाद तो द्या. असं आपल्याला योग करायचंय. अमृतवाला चांगला योग. काय काय करतात, काही क्लासमध्ये येऊन बसतात, योग करतात. कसे करतात, समजा क्लासमध्ये येता रस्त्यामध्ये वांग्याची भाजीवाला तिथे बसलेला आहे, भाजीवाला दुकान आहे, आपण बघतो हो काटेवाले वांगे आलेले, आज संध्याकाळी भरीत वांगे बनवूया. पहिले आपण म्हणतो की जाऊन आहे क्लास ऐकायचा, मुरली ऐकायची, नंतर घेऊन जायचं. इथं आलो बसलो, लाल लाईट चालू आहे, गीत चालू आहे, मी आत्मा आहे, शांत स्वरूप आहे, शक्य. आपण पिशवी तर आणलीच नाही, वांगे कसे घेऊन जायचं. ठीक आहे, त्याच्याजवळ प्लास्टिक व काही बसल त्याच्यामध्ये घेऊन जाऊया. मी आत्मा आहे, शांत स्वरूप आहे. गॅसवरती दूध तापवत ठेवलं होतं, त्या गॅसला मी कमी केलं होतं का बंद केलं होतं, कमी केलं होतं. इथं बसल्यानंतर सुद्धा गॅस दिसू लागला. ठीक आहे, कुणी विजून नंतर बघूया. मी आत्मा आहे, शांत स्वरूप शक्ती. अरे हो, आज संध्याकाळी तो एक पाहुणा येणार होता, मी सकाळी विचारच केलं होतं त्यांच्यासाठी पुरणपोळी बनवूया, परंतु हरभऱ्याची डाळ तर नाही आहे, दुकान सुद्धा बंद झाली होती. आता काय बनवूया, काय करूया, पहिले बसाय योगामध्ये बसलेलं आहे. संध्याकाळचं भोजन काय बनणार आधी तयार झालेलं. मी नंतर बघूया, बाद में बघूया. मी आत्मा आहे, लाल लाईटची सफेद लाईट झाली, योगाचं साई संपलं. समोर बसलेलं काय म्हणणार, हो याने अर्धा तास योग केला, परंतु त्यांचा योग कुठे लागला होता, त्या वांग्याशी, गॅसची किंवा पुरणपोळीची. भक्ती मार्गाने हेच केलेलं ना. मला जपत आहे राम 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 राम. बघा तिकडं मांजर दूध नाही पण राम राम. त्याच्यासाठी आपल्याला योग चांगला करायचा, तर अनुभव होणार आहे. आणि तो अनुभव होणार, मुरली रोज इथून ऐकायचे, गाडीच्या मध्ये पेट्रोल टाका आणि तोच पॉइंट ड्रायव्हरच्या तोंडामध्ये टाका. ड्रायव्हर मध्ये गाडीमध्ये पेट्रोल टाकलं, तोच पाईप ड्रायव्हरच्या तोंडामध्ये टाका, मरून जाईल पेट्रोल पिल्यामुळं. कारण गाडीचं भोजन काय आहे, पेट्रोल डिझेल. ड्रायव्हरचं भोजन काय, सब्जी. त्याचप्रमाणे शरीर आपली गाडी आहे, याचं भोजन काय, याचं भोजन आहे दाल सब्जी चावल रोटी जो भी. आणि याचा जो ड्रायव्हर आहे याचं भोजन आहे ज्ञान, रोजची मुरली. परंतु 2-4 दिवस आलोच नाही आपण, तो ड्रायव्हर कसा झाला, उपास. एखादा मुलगा आई वडिलांचे बिछडलेला आहे, आई वडील इकडे तिकडे गेलेलं आहे, त्यावेळी त्या मुलाला तुम्ही आईस्क्रीम द्या, काय काय द्या, तो काय म्हणतो, मला पापाची, मला मम्मीचे कुचनीची. त्याचप्रमाणे आपण किती सुद्धा मोठी टीव्ही आणू, किती सुद्धा काय करू, तो आत्मा म्हणते मुलं पापाची मिळव, मला एक काही नको. खरी शांती मिळणारच नाही. याच्यासाठी आपल्याला खरी शांतीसाठी, तृप्तीसाठी काय करायचंय, रोज परमात्माची आठवण करायची. हे 3 गोष्टी केल्यामुळं तुम्हाला कुणाशी सुद्धा दोष दिसणार, सर्व चांगली दिसतील. 1-2 महिला होत्या, एक महिला राहत होती वरच्या मजल्यावरती, दुसरी राहत होती खालच्या मजल्यावरती. तो खालच्या मजल्यावरती महिला काय करते, आपल्या छतवरती कपडे सुकून टाकते. दुसरी 2 मंजिलवाली महिला काय करते, आपल्या खिडकीतून तिच्या छतवरती बघते आणि पतीला बोलवून घेते. बघा तिला कपडे धुवायची सुद्धा अक्कल नाही, पता नाही किती मलकट आहे, काय साबण वापरते, काय काय करते, जाऊन विचारून या. पती काय सुद्धा बोलत नाही, रोज ते बोलवते आणि सांगते जाऊन विचारून या. एक दिवस त्या महिलेने जेव्हा दुसऱ्या मंजिलवर त्या महिलेने जर बघितलं शेजारच्या याच्यावरती, और विचारून काय, आज किती कपडे स्वच्छ आहे, साफ आहे, जाऊन विचारून या. पती धीरे असतो आणि म्हणतो, आज सकाळी सकाळी मी आपल्या खिडकीच्या काचांना साफ केलेला आहे. समजलं. रोज ती चांगली धुत होती कपडे स्वच्छ, परंतु त्या महिलाला काय मळकट दिसत होती, त्यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा मळकट होते. दोष कुणाचा आहे, शेजारीचा आहे, स्वतःचा. त्याचप्रमाणे ज्या दिवशी तुम्ही इथं आला नाही, अमृतवाला केली नाही, तुमचा बुद्धीचा काच कैसा राहणार आहे, मळकट. आणि त्यातून 4 दिवसामध्ये ज्याला आपण पाहतो सगळी खराब दिसणार आहे.
म्हणून हिला बदलण्याच पाहिजे, हिला असं करणं पाहिजे. ते चांगले, तुमचा काच आज मळकट आहे. तो कोण कोण आपल्या काचांना रोज साफ करतात? हातवरती करत. खिडक्याला कोण कोण साफ करत? घराची खिडकी नाही, घराची खिडकी घराची नाही सांगितली नाही तर मी पाठीमागच्या वर्षी नेपाळमध्ये गेलो होतो. तो नेपाळमध्ये माझा 3 दिवसाचा एक जगा क्लास होता. तर मी हीच गोष्ट सांगितली, रोज खिडक्या साफ करा पहिल्या दिवशी. दुसरे दिन 2-4 माता आल्याच नाही क्लास मध्ये. तिसरी दिन आल्या, बहिणीने विचारले तुम्ही काल कुठं होता? इतका चांगली बट्टी होती. त्याने सांगितले, त्या बहिणीने सांगितले ना खिडक्या साफ करा. काल आम्ही साऱ्या खिडक्या साफ केलेल्या. मी काही घराच्या खिडक्या नाही बोलतो. कधी कधी आपण ज्ञानाला उलट करतो. एक आमचा एक भाई होता, नवीन, आता 2-3 महिन्यापासून ज्ञानामध्ये येत होता. तो एकदा तो हॉटेलमध्ये गेला. हॉटेलमध्ये जाऊन समोसे मागितले 1 किलो. समोसे माहित नाही, मैद्याना लाटलं जातं आणि त्याच्यामध्ये बटाट्याचा मसाला भरून त्याला तळतात, त्याला म्हटलं जातं समोसा. तो 1 किलो समोसा मागितला आणि त्यानं काय केलं, मैद्याचा छिलका काढून फेकून मसाला खात होता. मॅनेजर बोलतो 1 किलो समोसा मागवलेला आहे आणि मैदा फेकून बटाटा खातो, तुला मैदा पसंत नाही आहे? तो म्हणतो हा पसंत तो आहे, परंतु आजकाल मी ब्रह्माकुमारी आश्रमामध्ये जातो, त्यांनी सांगितले बाहेरचं खायचंच नाही, त्याच्यामुळे बाहेरचं काढून बाहेरचं खायचं नाही मला दुसऱ्याच्या हाताचं. म्हणून हॉटेलवरती बोर्ड लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे बोर्ड? होटल हो सके तो ह्याचे टल निकल जा. मजबूरी है तो भले आ जाओ. बूट खा 3 शब्द लिहिलं, मधलं ट मिटवलं, काय होईल? शिनमा. शिन म्हणजे पाप म्हणलं बरं, पापाची मा कोण आहे? शिनमा. भक्ती काही चुकीची नाही, भक्ती खूप चांगली आहे. भक्तीचा अर्थ बदलला. आपण म्हणतो घराघरामध्ये लक्ष्मी येते. कधी येते लक्ष्मी? कधी येते? लक्ष्मी येण्यासाठी काय करतात? तिथं काय करतात? साफसफाई करतात और काय करतात? आकाश दिवे मोमबत्ती सगळं जगमाट करतात. आली लक्ष्मी, येणार सुद्धा कशी? लक्ष्मीचे वाहन आहे घुबड, आणि घुबडाला लाईट मध्ये दिसत, नंतर फटाक्या वाजवले तर घुबड पळून दुसरीकडे जाणार आहे लक्ष्मी. त्याच्यामुळे घरामध्ये आली. हा आहे येड्याचा बाजार. शिकले सवरलेले लोक. आणि अमावस्येची दिवाळी असते ना, अमावस्येची दिवशी अंधेरा असतो. जर काय तुम्ही गावाची लाईट सारी बंद करा, आणि गव्हर्नमेंट सुद्धा लाईट काटतच नाही त्यावेळी, सारी लाईट बंद करा, घर खुलं सोडून बसा, लक्ष्मी येईल प्रत्येकाच्या घरामध्ये. परंतु त्या दिवशी आपण काय केलं? जाणून बुजून फटाके वाजवले, लाइटिंग करून ठेवलेलं आहे, लक्ष्मी आलीच नाही. तो कुठला दिवा लावायचा आहे? आत्माचा दिवा चालू हे करा, मनाची सफाई करा. सांगितले एक दुसरे केलं. ह्याच्यामुळे इथं ब्रह्मा कुमारीमध्ये सत्य काय आहे हे शिकवलं जातं. सत्य काय आहे हे शिकवलं जातं. आणि कुणाला गुरु केलं तर, जसे तुमच्या लग्नामध्ये तुमचा ब्राह्मण कोण होता तुम्हाला आठवणीमध्ये आहे? कुठं होता, कुठं त्याचं काय नाव आहे आठवणीमध्ये माहितच नाही. त्याचप्रमाणे जो ब्रह्मा कुमारी भाई बहिणी काय करतात? तुमचं लग्न परमात्माशी लावून ते वेगळं होतं. ते कधी म्हणतात नाही आम्हाला आठवण करा, माझं नाम स्मरण बोलतात. बहिणीने सांगितलं रोज मला आठवण करा, मला हे करून द्या. परंतु आजचे गुरु काय करतात? बस त्याचीच पूजा करा त्याची. त्याच्यामुळं प्राप्ती काही सुद्धा नाही. याच्यामुळं हे सत्य ज्ञान आहे, आपल्याला रोज ऐकायचंय. आणि त्याच्यासाठी निगेटिव्ह गोष्टीनं काय बनवा? शेवटची गोष्ट पॉझिटिव्ह बनवा. समजा आता इथं आलेला आहे, थोडा उशिरानं घरामध्ये गेला, जाताच काय होणार आहे ना? ब्रह्माकुमारीमध्ये जाता आज तर कमाल केली. 8 वाजेपर्यंत तिथंच बसला, जावा तिथंच राहा तिथंच खावा. आणि या गोष्टी ऐकल्यानंतर काय होणार आहे? आणि इथं तर ऐकून काय जातो? तणावापासून मुक्त राहायचंय. पहिलेच विचार करून जायचंय. काय करायचंय?
आता मी घरामध्ये जाणार, जाताच माझी पूजा चालू होणार आहे. जर काय देवीची पूजा होते, देवी काय करते? जर तुम्हाला बोलायला सुरुवात केली तर तुम्ही बी काय करा, वरदान मला हाताने देऊ नका, नाही तर आणखी मनानं सांगा, हे परमेश्वरा आज किती चांगल्या गोष्टी आम्ही ऐकल्या, माझं डोकंच आज हलकं बनलं. हे जर क्लासमध्ये असतील, यांना सुद्धा खूप आवडलं असतं. हे किती राग करतात, रात्रीभर झोप येत नाही, किती डायबिटीस आहे, किती गोळ्या खातात. जर का हे सुद्धा असते तर त्यांना असं त्यांच्यावरती शुभभावना ठेव. तेव्हा त्याला वाटलं, अरे मी कधी कधी पहिले थोडा जर बोलल्यानंतर ही काळीच उदाहरण करत होती, आज तर बिलकुल शांत आहे. ब्रह्माकुमारीच्या क्लासचा काही ना काही फरक पडला आहे ना. निगेटिव्ह ना. तुकाराम महाराज भक्ती करत होते विठ्ठलची, लोकांनी त्यांना नको म्हणून सांगितलं, नवीन पण चालू करू नका, गावामध्ये आणू नका. तरी सुद्धा त्यांना चांगलं वाटत होतं. तो जात होता, तो गल्ली बोळातील लोकांनी विचार केला, एक दिवस आपण त्याचा अपमान करूया. सकाळी सगळे मंदिरमध्ये जात होते, गल्लीतील लोकांनी सगळ्यांना त्याला पकडून काय केलं, त्याच्या गळ्यामध्ये भाजीपाल्याची माळा बनवून टाकली. वांगी, टमाटर, आलू, मटर सगळं काय केलं, माळा बनवून त्याच्या गळ्यामध्ये टाकलं. त्यानंतर तोंड काळं केलं, त्याचे केस कापून काय केलं, त्याच्यावरती हळदीचा लेप लावला. एका गाढवावरती बसून त्याला काय केलं, पूर्ण गाढवामध्ये वरात काढली. इतकंच नाही, काय केलं, घराच्या समोर आणलं आणि पत्नीला बोलवले, तुझे पती देव. त्यांना खूप सांगितलं, नाही ऐकलं म्हणून असंच केलं. जेव्हा पत्नी पाहते माझ्या पतीसोबत असा व्यवहार केला, सर्वांना शिव्या गळ्यात देते. त्यावेळी तुकाराम महाराज भाजीपाल्याची माळ दाखवून म्हणते, यांना शिव्या गळ्यात का म्हणून देते? त्या सर्वांनी आपल्यासाठी 8 दिवसासाठी हा भाजीपाला आणून दिलेला आहे. निगेटिव्ह गोष्टीने काय बनवलंय, आणि यांना शिव्या गाळ्या म्हणून देऊ नकोस. कारण आपली ज्यावेळी लग्न झाले होते त्यावेळी वरातच निघाली नाही. आज या लोकांनी आपली काय काढलेलं आहे, वरात. या वरातीवाल्यांना चाय पाण्याचा प्रबंध करा, असं शिव्या गाळा देऊ नका. आणि शिव्या गाळा का देतात? कारण मी खूप दिवसातून गावामध्ये फिरलोच नव्हतो, आज चांगलं गाव बघून आलेलं आहे. आणि यांना शिव्या गाळ्या म्हणून देऊ नका, कारण माझ्या डोक्यावरती फोडे झाले होते. या लोकांनी केस कापून त्याच्यावरती हळदीचा लेप लावला. हळदीचा लेप हा अँटीबायोटिकचं काम करेल, अब ठीक होईल. यांना शिव्या गाळ्या देऊ नको, कारण त्यावेळी ऊन खूप होतं. त्या उन्हामध्ये त्यांनी पायामध्ये काय सुद्धा घातलं नव्हतं, सर्व अनवाणी होते. त्याच्या सर्वांच्या पायाला फोडे आले असतील. मला काय सुद्धा झालं नाही, मी आरामचे गाड्यावरती बसलेलो होते. त्या निगेटिव्ह गोष्टीने काय बनवलं, ही आहे जीवन जगण्याची कला. ही कला कब येईल, जेव्हा आपण रोज पॉझिटिव्ह सकारात्मकचे स्रोत काय, मुरली. जर का आपल्याला स्वस्थ बनायचंय, सुखी बनायचंय, तर आपल्याला काय करायचं, रोज ही मुरली ऐकायची आहे, याचं चिंतन करायचंय. मुरलीचे पहिले योग काढायचे. मुरली कधी चालू होते, किती वाजता? 4 ते 5. मुरली ऐकण्याच्या पूर्वी अर्धा तास सर्वांना योग करायचा. जे योग नाही करत, फक्त मुरलीच ऐकतात, पुढे पाठ मागे सपाट. एखाद्या तव्यावरती, गरम तव्यावरती पाणी टाका, तो काय म्हणाल, उडून जाईल. त्याचप्रमाणे गरम दिमागामध्ये ज्ञानाची पॉइंट टाकली, संध्याकाळपर्यंत गेले, संपले. विचारलं आज की मुरली काय होती? खूप चांगली होती. हो काय, एखादं वरदान सांगा. चांगलं होतं, आवडली, खूप चांगली. काय होती पॉइंट तर सांगा. एक सुद्धा पॉइंट तुमच्या डोक्यामध्ये राहणार नाही, कारण योग नाही केला. योग करून नंतर मुरली ऐका. ही कोणी महाराजांचे सत्संग नाही, परमात्माचे महावाक्य आहे, ती ऐका. जसं तुम्ही शेतीमध्ये पेरता, त्याच्यापूर्वी काय करता, शेतीची मशागत करतो. बिना मशागत करता तुम्ही पेरा, काही सुद्धा उगणार नाही. याच्यासाठी आपल्याला योग काय करायचं, योग करायचं. 4-5 गोष्टी सांगितल्या. ड्रामांना पसंत करा, दुसरी गोष्ट कर्मांना समजा, त्याच्यावरती मुलाची गोष्ट सांगितली होती. तिसरी धृतराष्ट्राची सांगितली. तिसरी काय सांगितली, जे काय घडलं मंत्रावाली घटना. चौथी गोष्ट सांगितली, चौथी
चौथी कुठली सांगितली? ड्रामा तो पहिला सांगितला. दुसरा सांगितला करमुगा, आग्रावाली त्या आईची मुलाची घटना लागली. आणि तिसरी मी सांगितलं जे काय घडलं चांगलं. आणि चौथं कोणतं सांगितलं? चौथं नकारात्मक गोष्टीनं काय बनवा, सकारात्मक बनवा. 3 गोष्टी सांगितल्या होत्या. नाही, चौथी सांगितली होता योग विधीपूर्वक करणं. 3 गोष्टी. क्लासच्या पहिले योग अमृतगळ चांगला, आणि त्यानंतर खिडकीवाली गोष्ट सांगितली ना, रोज खिडक्या साफ करा, ही सांगितली चौथी. आणि 5वी सांगितली तुकारामची गोष्ट. या 5 धाग्याची आज राखी बांधायची. हे 5 धागे जर तुम्ही पक्का केला तर तुम्हाला कधी सुद्धा विघ्न समस्या येणार नाही. ठीक आहे. ओम शांती.